हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो इंग्लिश ग्रामर मधला. तो विशेष करून स्पेशल इंग्लिश मध्ये, लिंग्विस्टिक मध्ये विचारला जातो किंवा स्पर्धा परीक्षामध्ये जे विद्यार्थी एमपीएससीचा वगैरे अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा प्रश्न नेहमी विचारला जातो की इंग्लिश ग्रामर मधले क्लॉजेस मध्ये सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट ह्या संदर्भामध्ये प्रश्न विचारतात. त्या ठिकाणी असे वाक्य दिले जातात, अंडरलाईन केलेल्या शब्दात आपल्याला एलिमेंट एलिमेंट विचारतात. त्या ठिकाणी बघा प्रश्न असा आहे, थॉमस हार्डी वॉज अ ग्रेट रायटर. आता या वाक्यामध्ये एसपीओ म्हणजे सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट ह्याच्यामध्ये शब्द कसे आलेले आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. आता पहिल्या वाक्यामध्ये आपण या ठिकाणी पाहूया इथे ह्या पहिल्या सेंटेन्स मध्ये कसं दिलेलं आहे. आता थॉमस हार्डी ह्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, इथं सब्जेक्ट आलेला आहे थॉमस हार्डी. वॉज ह्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, प्रेडिकेट आलेलं आहे. आणि ग्रेट रायटर कोणासाठी आलेलं आहे, तर थॉमस हार्डीसाठी, म्हणून त्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. या वाक्यामध्ये थॉमस हार्डी या वाक्यामध्ये काय आलेलं आहे पहा, सब्जेक्ट, प्रेडिकेट आणि कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. सेकंड, वर्ड्सवर्थ प्रिफेसर द लिरिकल बॅलेट्स. या वाक्यामध्ये वर्ड्सवर्थ हा वाक्यामधला सब्जेक्ट पार्ट आलेला आहे, प्रिफेस हे प्रेडिकेट पार्ट आलेला आहे किंवा वर्ब आहे. लिंग्विस्टिक मध्ये वर्बला प्रेडिकेट असं म्हणतात. आणि द लिरिकल बॅलेट्स या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे हा पहिल्या वाक्यामधला सेंटेन्स पॅटर्न असा झाला एसपीसी. कॉम्प्लिमेंट कधी असतं, जर टू बी रूप आलं, एम इज आर, वॉज वेअर, शॅल बी, विल बी, किंवा काय वर्ब आले, लुक, अपियर, फील, सीम, बिकम, रिमेन, टर्न, टेस्ट, ग्रो, कीप, तर हे कॉम्प्लिमेंट वाक्यरचना असते. रोजे डान्स मार्वलसली या वाक्यामध्ये पहा, रोजे ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे, डान्स या वाक्यामध्ये प्रेडिकेट पार्ट आलेला आहे आणि मार्वलसली ह्या वाक्यामध्ये काय आलेला आहे, अडोबेलचा पार्ट आलेला आहे. द सन शाइन्स. आता या वाक्यामध्ये द सन हा काय आलेला वाक्यामध्ये, द सन या वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे, त्यानंतर शाइन्स या वाक्यामध्ये प्रेडिकेट आलेला आहे, द सन शाइन्स. टॉम फेल डाऊन या वाक्यामध्ये टॉम वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे, फेल हे प्रेडिकेट आलेलं आहे आणि डाऊन म्हणजे कुठे, तर खाली ते अडोबेल आलेलं आहे. पूर्वा अँड प्रणाली आर फ्रेंड्स. या ठिकाणी पूर्वा आणि प्रणाली या वाक्यामध्ये दोन्ही सब्जेक्ट पार्ट आलेला आहे, आर ह्या वाक्यामध्ये प्रेडिकेट का वर्ब आलेला आहे आणि फ्रेंड्स कोणासाठी सांगते, पूर्वा आणि प्रणालीसाठी. म्हणजे पूर्वा आणि प्रणाली आर कॉम्प्लिमेंटरी टू द वर्ड फ्रेंड्स, त्यामुळे ह्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. माय वाईन ड्रिंक हे पोएम मध्ये अशा प्रकारचे वाक्यरचना येते. डिलन थॉमसचे दिस ब्रेड आय ब्रेक नावाची कविता आहे, त्या कवितेमधली ही लाईन आहे, माय वाईन यू ड्रिंक. बघा, माय वाईन, यू आणि ड्रिंक अशी वाक्यरचना आहे. त्या ठिकाणी माय वाईन ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे, यू ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि ड्रिंक ह्या वाक्यामध्ये प्रेडिकेट आहे. तर अशा रीतीने आपल्याला लिंग्विस्टिक मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न असतो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला अंडरलाईन केलेल्या शब्दाचा पार्ट विचारला जातो. मला वाटतं हा पार्ट तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. थँक्यू.